मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेला लाभ 3,000 चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय झाला आहे। लाडक्या बहिणींनो, आता येणारे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा असून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटपाला अखेर मंजुरी मिळाली असून त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। पण बघा, हे पैसे काय आता एकदम सर्व जिल्ह्यात येणार नाहीत, टप्प्याटप्प्यात येणार आहेत। सर्वात आधी 19 जिल्ह्यात आणि या 5 बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। जर या 19 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहणारे असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल, कारण की खूपच दिवसानंतर आता राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर आणि महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करूया। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अशाच रोज बातम्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा निर्णय झाला। प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाची आमची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे असं कोणी सरकारने सांगितलं आहे। बघा, या ठिकाणी यादी मंजूर झाली। आता स्पष्टपणे सांगितलं आहे की 2 महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, म्हणजेच की नोव्हेंबरचा हप्ता मिळाला। पण आता ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्यांना आज नोव्हेंबरचे पूर्ण पैसे तर मिळून जातील, पण आता डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे आणि जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे म्हणजेच की 18वा प्लस 19वा हप्ता 1,500 रुपये टोटल हे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत। आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी पैसे जमा होतील, या 19 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतला आहे। पण बघा, आता नेमके कोणते 19 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। आता त्या जिल्ह्यांची यादी नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीमध्ये नेमके आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल त्या जिल्ह्यातच हे पैसे वाटप केले जाणार आहेत। मकर संक्रांतीपूर्वी या 19 जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात आधी देण्यात येतील। मग बघा, आता 19 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, सरकारने तुमच्या जिल्ह्याचं पण नाव घेतलं असेल तर डायरेक्ट मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे आता कोणत्या क्षणी 3,000 रुपये तुमच्या खात्यात येतील। पण सरकारने जर तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं नसेल तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। मग आता तेच तुम्हाला दाखवणार आहे। मग हे पैसे आता कोणत्या क्षणी आता वाटप सुरू होत आहेत, किती वाजून किती मिनिटाला वाटप होणार आहे, दुपारी वाटप होणार की रात्री वाटप होणार, कोणत्या 19 जिल्ह्यात पैसे सर्वात आधी जमा होणार, आज किती जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, उद्या किती जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत, सर्व काही तुम्हाला आता सांगणार असून त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या 5 बँकेमध्ये जमा होतील, त्या 5 बँकेची पण लिस्ट यादी आलेली आहे। त्या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला 2 मेसेज येतील। क्रेडिट युअर अकाउंट डिसेंबर हप्ता 1,500 रुपये असा मेसेज आला की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये आले। त्यानंतर क्रेडिट युअर अकाउंट 1,500 असा दुसरा मेसेज येईल, तो असेल जानेवारीच्या 19व्या हप्त्याचा, तो देखील 1,500 रुपयांचा मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणा किंवा बँक खातं चेक करा आपल्या खात्यात पैसे जमा झालेत का नाही। तर खातं चेक करताना लगेच तुम्हाला दिसेल की मुख्यमंत्री यांनी आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 पाठवले आहेत। अशा प्रकारे पैसे आता टाकण्यात येणार आहेत। तर चला आता कोणत्या क्षणी तुम्हाला मोबाईल वरतीच मेसेज येऊन जातील असं सरकारचं म्हणणं आहे। आता कोणत्या क्षणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा, आता टायमिंग सांगितलं आहे, किती वाजून किती मिनिटाला पैसे वाटप सुरू होत आहेत, किती वाजता पैसे हे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, सविस्तर यादी आलेली आहे। त्यानंतर कोणत्या 5 बँकेत आणि कोणत्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे सरकार वाटपाला सुरुवात करत आहे, आता त्या जिल्ह्यांची पण यादी आलेली आहे। तर चला आता कोणत्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, यादी दाखवतो, जिल्ह्यांची नावं
वाचून दाखवतो, त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 3,000 रुपये डीबीटी अंतर्गत जमा होतील आणि नोव्हेंबरचे तर 1,500 रुपये जमा झालेच असतील. जर जमा झाले नसतील तर आज थोड्या वेळात मिळून जातील. असे टोटल तुम्हाला सरकारकडून मकर संक्रांतीच्या आधीचे 4,500 मिळत आहेत. नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500 असे टोटल 3 हप्त्याचे 4,500 हे प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळत आहे असं देखील आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात. बघा, आता मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झाली. आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे तर बघा, इथे सांगितलं आहे की मकर संक्रांतीच्या सणामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार. बघा, खूप दिवसानंतर मोठी घोषणा केली. आता ही मकर संक्रांतीमुळे सर्वांना हे पैसे देण्यात येणार असून सर्व बहिणीच्या बँक खात्यावर ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे येत आहेत. काळजी करू नका, सर्वांनाच हप्ता मिळणार आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रत्येक बहिणींनी आता ही 2 कामे आम्ही सांगितलेली करून घ्यावी. बघा, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की ही 2 कामे लवकर करा. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर, जानेवारीचे पैसे येणार नाहीत आणि एवढंच नाही तर तुमची योजना कायमची बंद केली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता जर तुमची योजना सुरू ठेवायची असेल आणि डिसेंबर, जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे तुम्हाला लवकर करून घ्यावी लागतील. कारण आता नवीन नियम आलेला आहे, कालच निर्णय झालाय, त्यामुळे ही 2 कामे अर्जंट करायची आहेत. मग आता कोणती 2 कामे करावी लागेल जेणेकरून डिसेंबर, जानेवारीचे 3,000 रुपये आपल्या बँक खात्यात येतील आणि लाडकी बहीण योजना सुरू राहून आपले पुढील देखील हप्ते येत राहतील. यासाठी तुम्हाला ही 2 कामे करायची आहेत. मुख्यमंत्री काय म्हणाले तर बघा, त्यांनी सांगितलं की आता याआधी असा काही नियम नव्हता, पण आता इथून पुढे आम्ही हा नियम लावत आहोत. त्याचं कारण म्हणजे आम्हाला जास्त रक्कम द्यायची आहे आणि पुढे चालून लाडक्या बहिणीला 2,100 रुपये जास्त रकमेचा हप्ता द्यायचा आहे. मग तो हप्ता बहिणीला पाठवला तर त्याच बहिणीच्या बँक खात्यात जमा झाला पाहिजे, इकडे तिकडे अडकला नाही पाहिजे किंवा बहिणीच्या नावावरती पाठवलेले पैसे कमी झाले नाही पाहिजे. म्हणजे 2,000 पाठवले तर 2,000ला 2,000 भेटले पाहिजे. अन्यथा जर लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली नाही तर त्यांना मग हप्त्याचे पैसे आम्हाला देता येणार नाहीत. 2026 वर्षात असा नियम आम्ही आता सुरू केलेला आहे असं मुख्यमंत्री म्हटले आहेत. मग लाडक्या बहिणींनो, ही 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत तुम्हाला करावी लागतील तरच डिसेंबर, जानेवारीचा हप्ता येईल. अन्यथा ही 2 कामे केली नाही तर हप्ता येणार नाही आणि योजनेचे पैसे तुमचे बंद केले जातील असं सरकारचं म्हणणं आहे. आणि हा नियम आता नवीन सरकारने काढलेला आहे. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 19 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटपाला सरकार सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची सर्वात आधी यादी बघूयात. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती पाहूयात जेणेकरून येणारे लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होतील. तर चला पाहूयात. बघा, आता या ठिकाणी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे स्पष्टपणे. आता जिल्ह्यांची यादी देखील बघायला मिळत आहे. सरकारने सांगितलं की मकर संक्रांतीचा सण हा सर्वांचा आनंदी गेला पाहिजे. हा आता मोठा सण मानला जातो कारण की एक आता संस्कृती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मकर संक्रांतीचा सण हा केला जातो आणि या सणामुळे सर्वांना दिलासा मिळाला पाहिजे. कारण की प्रत्येक सण हा लाडक्या बहिणीचा आनंदी गेला पाहिजे. जसं की मागच्या वेळेस पण दिवाळीच्या टायमिंगला चांगली रक्कम सरकारने दिलीच होती, पण आता यावेळेस तसं नाही. यावेळेस डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये हे मकर संक्रांतीच्या सणाआधी एकदम सरकार बहिणीला देत आहे. म्हणजेच की आता सरकारने सांगितलं आहे की जास्त वेळ लागणार नाही. आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता द्यायला खूप उशीर लागला, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या आणि बहिणीला वाटलं की सरकार काय आता लवकर हप्ता देत नाही. पण जरी आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता देण्यासाठी उशीर झाला असला तरी आम्ही आता हा हप्ता मात्र खूप लवकर देत आहोत असं सरकारने सांगितलंय. तर बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहेत अशा जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं वाचून दाखवतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 3,000 रुपये आता कोणत्या क्षणी काही तासातच तुमच्या बँक खात्यावरती 100% जमा होऊन जातील. तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी तुम्हाला मी दाखवण्याचं काम करतो.
बघा आता पहिला जिल्हा कोणता आहे तर पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे वाशिम जिल्हा। आता या जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्ण वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी 2 हप्त्याचे 3,000 रुपये म्हणजेच की लाडक्या बहिणींनो डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे 17 व 18 वा हप्ता 3,000 पूर्ण खात्यात टाकण्यात येणार आहे आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यात कशी तर डायरेक्ट डीबीटी अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून जमा केली जाणार आहे। एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो, त्यामुळे काळजी करू नका। एकनाथ शिंदेंनी खुश खबर दिली। एकनाथ शिंदे म्हटले की प्रत्येक बहीण ही नाराज झाली होती का तर त्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता उशिरा भेटला, पण आता आम्ही ती नाराजी दूर करण्यासाठीच डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकदम एकत्र देत आहोत, म्हणजे कोणतीच बहीण नाराज राहणार नाही आणि प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे आता सरकार पैसे वाटप वेगाने करत आहे। बघा आता वाशिम जिल्ह्याचं पण नाव आहे, या जिल्ह्यात पण पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा लातूर जिल्हा। बघा आता लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे। या लातूर जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम ही जमा होणार असून लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत। टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जसे जमा होतील तसा मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा देखील सरकारची आपण म्हणू शकतो। बघा आता लातूर जिल्ह्यातील प्रत्येक बहिणी आता खुश होणार आहेत। या लातूर जिल्ह्यामध्ये येणारी रक्कम ही तुमच्या खात्यात डीबीटीतून येणार असून तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे 3,000, नोव्हेंबरचा जरी हप्ता कुणाला आला नसेल तो पण येईल 1,500 रुपये असे टोटल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 4,500 रुपये। म्हणजे बघा किती मोठी रक्कम सरकार देत आहे आणि ही रक्कम तुमच्याच खात्यात यावी, कुठेही थांबू नये, कुठे अडकू नये। यामुळे सरकारला ही 2 कामे तुम्हाला करायला लावायची आहेत, म्हणजे इथून पुढे सरकारला लाडकी बहीण योजनेचे पैसे नीट व्यवस्थित देता येतील। त्यामुळे तुम्ही ही 2 कामे आजच करा, तरच डिसेंबर जानेवारीचा हप्ता येईल, अन्यथा हप्ता भेटणार नाही। होय, ही खरी बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। नेमकी कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्यासाठी फक्त शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्हाला ही माहिती बघायची आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आणि कोणत्या अशा 5 बँका आहेत की त्या बँकेत देखील सर्वात आधी पैसे येतील त्या बँकांची पण तुम्हाला लिस्ट आता दाखवतो। बघा आता सविस्तर लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी पण बघायला मिळत आहे। बघा मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला, पैसे सोडायला सुरुवात होता। इकडे बघा सरकारने सांगितलं जास्त वेळ लागणार नाही, उशीर होणार नाही। आतापर्यंत आम्हाला उशीर होण्याचं कारण म्हणजे निवडणुकांचं काम भरपूर होतं, पण आता लाडकी बहीण योजनेमुळे थोडंसं आम्ही निवडणुकांचं काम थांबवलं आहे। आता हे पैसे पूर्ण तुमच्या खात्यावरती टाकण्याचं काम सुरू करत आहोत। एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट यादी जाहीर केली आणि अधिकाऱ्यांना सांगितलं हे पैसे पोहोचलेच पाहिजे, कोणतीच लाडकी बहीण नाराज झाली नाही पाहिजे आणि सर्वांना पूर्ण पैसे देण्याच्या सूचना डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले असून आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे हे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार असून तुमच्यासाठी मोठी घोषणा देखील आपण म्हणू शकतो। असा निर्णयच राज्य सरकारने आता केलेला आहे। बघा या ठिकाणी डायरेक्ट यादी देखील मंजूर झाली। मकर संक्रांतीचे पैसे टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं सरकारने सांगितलंय। एकदा निर्णय घेतला की आम्ही पैसे देतच असतो। बघा आता मकर संक्रांतीमुळे 3,000 रुपये देणार आहोत, पण ते आधी ही 2 कामे करावी लागतील। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, तरच हे पैसे तुमच्या बँक खात्यात पोहोचणार आहेत असं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला एक मोठा चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो आणि प्रत्येकासाठी ही एक मोठी सर्वात आनंदाची बातमी देखील म्हणू शकतो। असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। बघा आता मकर संक्रांतीमुळे हे 3,000 रुपये डायरेक्ट सर्वांच्या बँक खात्यात जमा होतील असं म्हणणं राज्य सरकारचं असल्यामुळे सर्वजण खुश झालेले आहेत। बघा आता पैसे वाटपाचे पुढील यादी या ठिकाणी आलेली आहे। आता फक्त यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, आपलं नाव आहे का, आपल्या तालुक्याचं नाव आहे का, आपण ज्या बँकेत खातं खोललंय त्या बँकेचं नाव आहे का, हे तुम्हाला आता लक्ष देऊन बघायचं आहे। जर हे सर्व काय असेल तर येणारी रक्कम आता कोणत्या क्षणी काही तासात तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि तुम्हाला नोव्हेंबरचे तर 1,500 भेटले असतील, मग हे 3,000 रुपये भेटतील। जर नोव्हेंबरचे भेटले नसतील तर मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी टोटल आता 4,500 रुपये, खूपच मोठी रक्कम
तुमच्या बँक खात्यात आता येण्यास सुरुवात होत आहे। मग तुम्हाला आता राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळेल। खूपच दिवसानंतर 4,500 रुपयांची रक्कम येत आहे, कारण की याआधी कधीच सरकारने एवढी जास्त रक्कम दिली नव्हती। यामुळे आता प्रत्येक लाडकी बहीण खुश झालेली आहे आणि प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे येत असल्यामुळे लाडक्या बहिणीला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे। सर्वात आधी आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होतील, आज किती जिल्ह्यात पैसे मिळणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार, किती वाजून किती मिनिटाला रक्कम येणार, सर्व काही या ठिकाणी आपण आता जाणून घेऊयात। बघा आता पैसे वाटपाची यादी आलेली आहे। सरकारने काय सांगितलं आहे, डायरेक्ट यादी मंजूर। मकर संक्रांतीची ही यादी आहे। मकर संक्रांती निमित्त 3,000 रुपये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं सरकारने सांगितलं। एकदा निर्णय घेतला की आम्ही पैसे देतच असतो। बघा आता मकर संक्रांतीमुळे 3,000 रुपये देणार आहोत, पण त्याआधी ही 2 कामे करावी लागतील। मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट सांगणं आहे, तरच पैसे खात्यात येतील, अन्यथा पैसे येण्यास मोठी अडचण होऊ शकते। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती पण तुम्हाला लगेच पुढे दाखवणार आहे। ती माहिती बघणं खूप गरजेचं आहे। जरी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते बघितलं नाही तरी जमेल, पण ती 2 कामे कोणती करायची ती बघावंच लागेल, कारण की ती 2 कामे केली तरच पैसे जमा होणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग चला आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील, ती माहिती तुम्हाला आता या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्याचं काम करतो। बघा या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती आली। पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके पण आलेले आहेत, ते एकदा तुम्हाला दाखवतो। त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे येणार ते पण बघूयात आणि कोणती 2 कामे करायची ते पण सांगतो। बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात आता नोव्हेंबरचा ज्यांना हप्ता भेटला नसेल त्यांना भेटेल, पण कोणत्या क्षणी आता लगेच तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत सरकारच्या माध्यमातून डिसेंबर जानेवारीचे पण 3,000 रुपये आता सुरू होत आहेत। त्यामुळे कोणालाच काळजी करायची नाही। आसपास सर्वच लाडक्या बहिणीला पैसे मिळून जाणार आहेत। राज्य सरकारने खूपच मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झाल्याने प्रत्येक बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो। बघा आता सातारा जिल्ह्यामध्ये हे डीबीटी अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीद्वारे पूर्ण पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला नाराज व्हायचं नाही आणि कसली चिंता करायची नाही असं देखील आपण म्हणू शकतो। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता काळजी करणं सोडून द्यायचं आहे। एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला मिळणार असून तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर देखील आपण म्हणू शकतो। तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकारकडून ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता म्हणावं लागेल। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत, आता कोणत्या तालुक्यात पैसे येणार आणि कोणती 2 कामे करायची महत्त्वाचं राहिलेलं 1 मिनिटात सांगून टाकतो। बघा आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता तुम्हाला ई-केवायसी चं पहिलं काम अर्जंट करून घ्यावं लागेल। जर ई-केवायसी केली नाही तर अडचण होऊ शकते, त्यामुळे ई-केवायसी करा। येणारे पैसे डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यात जमा होऊन जातील, एक मोठा दिलासा मिळेल। त्यानंतर तुम्हाला सीएससी केंद्रावरती जाऊन ही ई-केवायसी करायची आहे। त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासा, नसेल तर लिंक करून घ्या। पुन्हा आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, या देखील गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। आणि हे सर्व काही व्यवस्थित असेल तर येणारी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करू नका। अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार, कोणत्या बँकेत येणार ती माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहोत। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा अपडेट बघायला मिळतील। आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।